नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बघा मैत्रिणींनो, मागील व्हिडिओत आपण नवचंडी यागाचा महत्त्व पाहिले. या नवचंडी यागामध्ये आपण जे देवीचे 11 अलंकार टाकल्याने आपल्या घरात कुठलाच प्रश्न उरत नाही, हे त्याचे फायदे बघितले. तर आज आपण बघणार आहोत ललिता पंचमी. आज आपण नवरात्रीतील ललिता पंचमीचे महत्त्व जाणणार आहोत. अश्विन शुक्ल पंचमी या तिथीला ललिता पंचमी साजरी करतात. या दिवशी भक्त लवकर उठून स्नान करतात आणि स्वच्छ कपडे व वस्त्र परिधान करून देवी ललिताची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करून फुले, अक्षता, कुंकू व चंदनाने तिची पूजा करतात. आख्यायिकेनुसार या दिवशी देवी ललिताने कामदेवाच्या राखेपासून निर्माण झालेल्या भंडासुराचा वध करण्यासाठी अग्नीतून प्रकट होऊन त्याचा पराभव केला होता. या दिवशी देवी ललिताची पूजा करतात, जी आदिशक्ती आणि 10 महाविद्यांपैकी एक आहे. या दिवशी पूजा केल्यास सुख समृद्धी मिळते, सर्व दुःख दूर होतात आणि इच्छा पूर्ण होतात. हे व्रत शारदीय नवरात्रीच्या 5व्या दिवशी पाळले जाते, जेव्हा देवी ललिताने भंडासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. बघा मैत्रिणींनो, नवरात्रीचे 9 दिवस आपण जर कुंकुमार्चन केले तर देवीला जास्त प्रिय आहे. ते प्रिय असून आपले सौभाग्य अखंड राहते व आपल्याकडून कुलदेवीची सेवा होते व तिचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो. ललिता पंचमीच्या दिवशी ललिता सहस्रनामाचा पाठ घेऊन श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करावे. 48 दुर्वाची जुडी 16 वेळेस श्रीसूक्त म्हणून कुलदेवीला वाहिल्याने घरात अटॅकचा पेशंट राहत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आता उद्या ललिता पंचमी आहे, तर त्यामुळे सगळ्यांनी उद्या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचे आहे. श्रीयंत्र नसेल, श्रीयंत्रावरच कुंकुमार्चन करायचे आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचे कुठलेही प्रश्न किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून सांगा, मी जरूर मार्गदर्शन करेन. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.